हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी खूप दिवसानंतर आता चालली आहे उज्जैनला. आता जस्ट मी बसली आहे तपोवनपासून, नाशिकपासून. आणि मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायला नक्कीच आवडेल. जवळपास मी 2दा बसचे तिकीट बुक केले. त्याच्यानंतर मी अजून 2 वेळेस ट्रेनचं पण तिकीट बुक केलं होतं, पण ते कन्फर्म नाही झालं. मे बी बुलावा नसेल आणि होपफुली आता बुलावा आला आहे आणि आपण चाललोय उज्जैनला. सो स्टे ट्यून आणि पुढे काय काय होतं मी तुम्हाला सांगत राहील. तर उज्जैनला जाण्यासाठी बस आणि ट्रेन ह्या 2 गोष्टी कम्फर्टेबल आहे. फ्लाईट डायरेक्ट नाही आहे. मी फ्लाईटसुद्धा चेक केली होती. सो मला ही रेड बसवरनं मी बस स्लीपर बुक केली, जी मला 1800 रुपये पर पर्सन पडली. पण बस खूप कम्फर्टेबल आणि खूप छान होती. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही स्लीपरनेच जा आणि एक चांगली स्लीपर बघा. ट्रेनचं तिकीट तुम्हाला 1-2 महिन्याआधी काढावं लागेल. हे गाईज, फायनली मी आली आता उज्जैनला. मी बॅकग्राऊंड व्हॉईस ह्याच्यामुळे देते कारण मी ऑटोमध्ये होती, त्याच्यामुळे अजिबात व्हॉईस आलेला नाही आहे क्लिअर. तर आता आपण हॉटेल बघतो आहे. तुम्ही उज्जैनला उतरल्यानंतर तिथून ऑटो करून तुमचं जे स्टे आहे तिथपर्यंत जाऊ शकता. बेसिकली इथे असे सगळीकडे खूप छान छान होमस्टे आहे. आणि मी गार्डनमध्ये आता माझ्या घराच्या समोरच असं छान गार्डन आहे. सो फायनली आता मी रेडी झाली आहे आणि मी खूप थकली ती, त्याच्यामुळे आजचा माझा पूर्ण डे तसा तर वेस्टच गेला आहे. आणि तसंही बाहेर जाऊनही फायदा नव्हताच, कारण आत्ता जस्ट मी खाली जाऊन आली आणि मला लक्षात आलं की आत्ता जस्ट पाऊस झाला आहे. सो आता मी चालली आहे गंगा आरती. पहिले कालभैरव करूया, देन मग आपण महाकालेश्वरला जाऊया. बुलावाच असतो, खरंच बुलावाच असतो आणि एवढं छान वाटतंय. आता आम्ही शिप्रा नदीला चाललोय, तिथून कालभैरव आणि ते महाकालेश्वर मला दाखवतो. तर हा संपूर्ण एरिया जो आहे हा महाकालेश्वर मंदिरचा एरिया आहे. त्याच्या मागेच शिप्रा नदी आहे आणि तिथेच संध्याकाळची 7 वाजता गंगा आरती होते. तर आता पहिले आपण गंगा आरती करूया शिप्रा नदीवर. यहाँ पे मतलब कैसा है, पहले काल भैरव करना पड़ता है ना? नहीं, कोई सा भी कर लो, अपने ऊपर श्रद्धा है. अच्छा. कोई कहता बाबा महाकाल के करो, कोई कहता काल भैरव के करो, तो किसकी बात माने, वो भी है, अपनी श्रद्धा पे है. हाँ. आणि हे मी माझ्या हाताने लावलं आहे, कारण मी पण तुम्हाला तीच गोष्ट सजेस्ट करेल. जर तुम्ही आले तर तुम्हाला इथे खूप लोक बोलतील की हे लावा वगैरे, आणि सगळ्यांनाच वाटतं ती गोष्ट लावावी. बट तुम्हाला जर हे असं करायचं असेल ना, तुम्ही तुमच्या हाताने करा. का? त्याच्या मागे मी तुम्हाला रिझन सांगते. 1 सेकंड. आपण आपल्या गुरुची पूजा करतो तेव्हा त्यांना टिक्का वगैरे लावतो, ठीक आहे? सो तुम्हाला पण असा टिक्का वगैरे लावायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या हाताने लावा. त्याचं रिझन सांगते मी.
आपण आपल्या गुरुची पूजा करतो आणि ती करत असताना आपण त्यांना टिक्का लावतो, त्यांना ओवाळतो. तर त्यांचं जे कर्म असतं ते कर्म आपल्या माथी येतं. सो तुम्ही एखादं कोणीतरी ते सॉरी माझे शब्द जर चुकले तर, कोणी भिकारी असेल किंवा मग त्यांचं कर्म काय आपल्याला माहीत नाही. सो ते लोक जेव्हा आपल्याला टिक्का लावतात ना, तर त्यांचं ते कर्म जे असतं, त्यांचा तो रूट जे असतं ते आपल्या माथी येतं. सो तुम्हाला हे करायचं तुम्ही डेफिनेटली करा, बट तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की हे मी माझ्या हाताने करू का. आणि तुमच्यासोबत कोणी मोठे असेल, फॉर एन एक्झाम्पल तुमची आई झाली, तुमचे वडील झाले, तुम्ही त्यांच्या हाताने करून घेऊ शकता. ते पुण्याची गोष्ट, ती चांगली गोष्ट आहे. पण तसं नसेल तर तुम्ही डेफिनेटली स्वतःच्या हाताने करा. किंवा कोणाचं पाप पुण्य आपल्याला माहीत नाही, कोणाचं काय आहे कसं आहे. ठीक आहे, स्वतःच्या माथी आला ते इट्स गुड थिंग, बट कोणाचं काय आहे सो माहीत नाही. सो मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही तुमच्याच हाताने करा. फायनली आपण आलो आता शिप्रा नदीला आणि तिथे तुम्ही गर्दी बघू शकता. आता आरतीसाठी अजून स्टार्ट नाही झाली आहे. सो आता लवकरच आरती स्टार्ट होईल, आपण बघू. तर ही शिप्रा नदी आहे आणि इथे जवळपास माझ्या माहितीनुसार खूप मंदिरं आहेत. म्हणजे मी जेवढं बघितलं तर मला 10 ते 15 मंदिर दिसले. त्याच्यामध्ये गणपती मंदिर होते, देवीचे मंदिर होते, महादेवांचे वेगवेगळे मंदिर होते. असे खूप मंदिर तुम्हाला पूर्ण त्या घाटावर मंदिरच मंदिर आहे. तर मला जितकं शक्य होईल तितकं मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि संध्याकाळची तर तुम्ही कधीही गेल्यानंतर तिथे गर्दीच असते. आत्मादिवंदनम महा बोलिए शुक्रे महाराज की जय, महाकाल महाराज की जय, हर सिद्धि मात की जय, हर हर महादेव.
आता आरती झाल्यानंतर थोडंसं हायड्रेशनसाठी मी आता फ्रूट सलाड खाते. आणि पूर्ण शिप्रा नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरती होत असतात. सो तुम्ही जर 6:30-6 वाजता गेला तर तुम्हाला पूर्ण घाटावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टायमिंगला आरती झालेल्या दिसतील आणि तुम्हाला त्या अटेंडही नीट चांगल्या प्रकारे करता येतील. तर प्रमुख आकर्षण म्हणजे ही आरती असते, ज्या आरतीला तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. इथे प्रॉपर अटायरमध्ये पूर्ण पंडित असतात आणि त्यांची वेगळी आरती, जसं आपली गंगा आरती होते, काशीला आपली आरती होते, तशी इथेही संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता त्या टायमिंगमध्ये आरती होते. मल्लखंब एक खेळ आहे, मल्लखंब मातीत खेळतात, कुस्तीसारखं काइंड ऑफ ते. आता आपण मॉडर्न आहे, आपण बट इज द ओल्ड थिंग, बेस्ट थिंग आहे मला. म्हणजे ही अशी घरं राहिलीच नाही आहे, एकदम ओल्ड वाईट. माझ्या रिॲक्शनला थोडंसं इग्नोर करा. मी खूप एक्सायटेड झाली होती की मला वाटलं भांग वगैरे देत आहेत का, कारण महाकालचा प्रसाद येतो. बट नाही, तिथे हर एक गल्लीमध्ये हर एक जे आहे तिथे कोणीतरी प्रसाद वाटत असतं, कोणीतरी पाणी वाटत असतं. आणि आता आपण आलो आहे जय मा हरसिद्धी, हे एक उज्जैन येथील माता हरसिद्धी हे भारतातील प्रमुख 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. पुराणातील कथा आणि राजा विक्रमादित्य यांच्या भक्तीमुळे या मंदिराला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. तर पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी सतीने यज्ञात प्राण सोडले तेव्हा दुःखी होऊन भगवान शिव तिचे शरीर घेऊन जगात तांडव करू लागले. जगाचा विनाश रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने देवीच्या शरीराचे तुकडे केले. जेथे जेथे देवीचे अवयव पडले ती शक्तिपीठ बनली. उज्जैनमध्ये माता सतीची कोपर म्हणजे ऊर्ध्व औष्ठ पडली होती, म्हणून ह्या जागेला सिद्ध शक्तिपीठ असे मानले जाते. काल भैरवला इथून 7 किलोमीटर आहे. तुम्हाला कुठलाही रिक्षावाला काही रेट सांगेल, तुम्ही बार्गनिंग करा. तुम्ही जितके चांगली बार्गनिंगमध्ये असाल तितके तुमचे पैसे वाचणार. सो आता आपण चाललो काल भैरवला.
फायनली आपण आता आलो आहोत कालभैरवला. तर आज आपण पाहिलं शक्तिपीठ आणि शिप्रा नदीवरची गंगा आरती. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि कालभैरव. सो स्टे ट्यून, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.